टेबलावर त्यांनी बसायला पाठवलं असायचं. सरांनी तुमच्या अभ्यासक्रमातली माहिती सांगितली नाही बरोबर, पण बाकीचं अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा ज्या आहेत या गरजाविषयी बरी माहिती सांगितली आणि वनस्पती महत्व. आता आपण परवा जवळ सल्ला घेतो थोडक्यात काय समुद्र आणि वनस्पती मराठी बघितली आपण. आणि ते फुलाची झाडं तुम्हाला आवडतात, सगळ्यांनाच आवडतात. वनस्पतीविषयी त्यांची माहिती सांगितली मला अगदी उत्कृष्ट. अपुष्प सपुष्प या वनस्पती आहेत. ज्यांना फुलं येतात त्यांना आपण सपुष्प म्हणतो, ज्यांना फुलं येत नाहीत त्यांना आपण काय म्हणतोय अपुष्प. सर मी उदय पाटील सर, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र विटेकर सर, आमचे जावई आणि या कॉलेजचे विद्यार्थी पण आहेत. मी तसं या कॉलेजमध्ये ॲडमिशन करणे आलो होतो, पण मला मिळालं नाही. की मी आलो तर खूप झालं. मी गेलो केज कॉलेज गारगोटीला, कारण का 1992चा तो काळ. तर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं वनस्पती काय की जसं वृक्षवल्ली आम्हास वगैरे हे जसं काय की संतांनी म्हटलेलं आहे की वृक्षवल्लीशिवाय आपण काही जगू शकत नाही. या विश्वातलं काय की निर्मिती करणार. मला एक वाक्य सरांचं खूप आवडलं, निर्मिती करणं माणसाशिवाय हे काय की सृष्टी चालू शकते आणि माणूस असला तर ते काय की सृष्टी किंवा इथला काय की सगळ्याचा विनाश. खूप मोठं होतं, याची वाढ खूप फास्ट आहे, खूप फास्ट. याला जर थोडंफार पाणी जर तुम्ही दिलं, तुमच्यापैकी तुम्ही 20 जण असाल 40 जण असाल, रोज प्रत्येकाने एक बाटली टाकली सुद्धा पाण्याची, तर 2-3 वर्षामध्ये खूप झाड मोठं होईल. एखादा वर्ग किंवा 1-2 वर्ग त्या झाडाखाली बसतील, एवढं मोठं झाड होतंय. बाहेरच्या झाडाचा पसारा जवळजवळ एक 25 फूट तिकडं 25 फूट इथं, म्हणजे जवळजवळ त्याचा डायमीटर जवळजवळ तुम्हाला 50 फुटाचा डायमीटर तुम्हाला बाहेर मिळतो. 50 फुटाचा डायमीटर म्हणजे ही खोली 25 आम्ही गेलो तिथं तुम्हा सर्व प्रोफेसर वर्ग, प्राध्यापक वर्ग यांच्या वतीनं आम्हा मुलांना जे मिळालेले ज्ञान आहे ते अनमोल आहे. निश्चितच त्या ज्ञानाचा उपयोग येणाऱ्या यशस्वी परीक्षेमध्ये ही मुलं करतील. ज्यावेळी आम्ही तुमच्या वनस्पतीशास्त्र विभागामध्ये आलो त्यावेळेस सरांनी थोडंसं प्रास्ताविक स्वरूपामध्ये वृक्ष आणि वृक्षांचं आपल्या जीवनातलं असणारं महत्त्व, वृक्ष आपले मित्र आहेत, त्यांना आपण मित्राप्रमाणे वागवलं. कारण कुठंतरी म्हटलं जातं की पुस्तकाचं पान आणि झाडाचं पान